मित्रांनो, पुण्यामध्ये रोज एकापेक्षा एक मोठमोठे स्कॅम होत असतात. त्यातीलच एक घटना आपल्या आता खराडीमध्ये घडली आहे. तेथील एका महिलेने घटस्फोटातून मिळालेले 5 करोड रुपये स्कॅम मध्ये घालवले. पूर्ण घटना काय झाली एका मिनिटात समजावतो. मित्रांनो, खराडीमध्ये 40 वर्षीय एक महिला राहत होती आणि तिचा मागे काही वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. त्या घटस्फोटातून तिला पोटगी म्हणून जवळपास 5 करोड रुपये मिळाले होते. ती तिच्या मुलांसोबत पुण्यामध्ये राहत होती आणि नंतर तिला पुन्हा लग्न करण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी तिने एका लग्नाच्या वेबसाईटवर नोंदणी केली. तिथे तिला एक डॉक्टर भेटला जो स्वतःचं नाव रोहित ओबेरॉय म्हणून सांगत होता आणि तो स्वतः ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टरकी करत असल्याचं त्याने तिला सांगितलं. नंतर त्यांची ऑनलाईन चांगली ओळख झाली आणि नंतर तिने रोहित ओबेरॉयला कित्येक वेळा पुण्यामध्ये बोलावून घेतलं. तो कित्येक वेळा पुण्यामध्ये आला आणि ते पुण्यामधल्या विविध ठिकाणी दोघे जण लिव्ह इन मध्ये सुद्धा राहायचे. पुढे चालून रोहित ओबेरॉयला कळलं की या महिलेकडे 5 करोड रुपये आहेत. मग त्याने तिला सांगितलं की तो हे पैसे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकतो आणि तिला चांगली रक्कम मिळवून देऊ शकतो. आता दोघे खूप दिवसापासून सोबत राहत होते, एकमेकांना चांगले ओळखत होते, म्हणून तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि मग तिने त्याच्या अकाउंटवर 3.6 करोड रुपये पाठवले. आता हे पैसे त्याच्याकडे गेल्यानंतर त्याचा चेहरा एकदमच बदलला आणि नंतर तिला कळलं की आपली फसवणूक झाली आहे आणि तिने पोलीस कंप्लेंट केली. जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना कळलं की हा कोणी डॉक्टर ओबेरॉय नसून तो लखनौचा अभिषेक शुक्ला आहे. पोलिसांनी त्या अभिषेक शुक्लाला अटक केली आहे आणि पुढील तपास आता चालू आहे.